मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा, असं आपण ऐकलं होतं, महात्मा फुलेंनी लिहिलं होतं. पण तोच मासा जर एखाद्याचं आयुष्य बदलू शकत असेल तर, एखादा मासा कोकणामधली माणसं किंवा मुंबईच्या पट्ट्यातली माणसं सगळी दररोज मासे खातातच. खरं तर त्यांचे डोळे अत्यंत सुंदर असले पाहिजेत, त्यांचं सौंदर्य अत्यंत बहारदार असलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण कोकणात जातो, फिरायच्या निमित्ताने जातो किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून जातो, कोकणातल्या लोकांची दररोजच्या आहारातली माशांची वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करायची पद्धत आणि खाण्याची पद्धत जर लक्षात घेतली, ती माणसं फारशी सुंदर वाटत नाहीत हो. पण मासे खाल्ल्यानंतर असा काय चमत्कार घडतो? बरेच जण म्हणतात की माशामुळे वजन वाढत नाही. बरेच जण म्हणतात की मासे खाल्ल्यामुळं तुमच्यामध्ये उष्णता, कारण शेवटी मासे पाण्यातले असतात, त्याच्यामुळं उष्णता वाढतेच. ते दररोज खाऊ शकत नाही, पण जिथं दमट वातावरण असतं तिथली लोक दररोज खातात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. मग अजून त्याच्यातले प्रकार म्हटलं तर सोडे असतील, सुकट असेल, बोंबील असतील, असंख्य. म्हणजे तुम्हाला चवीनुसार जे जे आवडतं ते ते तुम्ही खाता. पण आमचे आगरी बांधव असतील, कोळी बांधव असतील, त्यांचं तर वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाहाचं आणि खास करून आदिवासी पट्ट्यातल्या त्या सगळ्यांचं प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. आणि आदिवासी बांधव तसा या देशातला, आपण राज्याची चर्चा करतोय तर राज्यातला मूळ निवासी बांधव, आपण सगळे इथले जर मूळ निवासी असू तर आपण किती देखणं असलं पाहिजे. परंतु आपण ज्या व्यवस्थेच्या लांब असतो त्या कॉस्मेटिक कल्चरपासून सुद्धा ही व्यवस्था फार लांब असते. समुद्र सुंदर आहे, समुद्राची खोली पाहता तिथं सामान्य माणूस जाऊ शकत नाही, पण तिथून सुद्धा सोन्यासारखे मासे गोळा करून तो बांधव ज्यावेळेस समुद्राच्या काठी आणतो आणि तिथून तो राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत चर्चाच करायची म्हटलं तर देशाच्या बाहेर सुद्धा आपले मासे हे जातात. हे आपल्या माशांचं वैशिष्ट्य आहे. पण महाराष्ट्राचे सन्माननीय एक मंत्री जे आदिवासी बांधवांचं प्रतिनिधित्व करतात आणि आदिवासी विभागाचे मंत्री आहेत, विजयकुमार गावित साहेब, ते असं म्हणतात की मासे खाल्ल्यानंतर तुम्ही एवढे सुंदर होता, एवढे सुंदर होता, एवढे सुंदर होता की तुम्ही सहज मुलींना पटवू शकता किंवा मुली तुमच्या प्रेमात पडू शकतात. एवढंच काय, तुमचे डोळे सुद्धा फार सुंदर होतात, सुंदर दिसतात. आता डोळ्यांच्या डॉक्टरांशी जर चर्चा केली तर ते बरेच जण म्हणतात किंवा आपण पण दैनंदिन जीवनात म्हणतो, डोळे जर सुंदर ठेवायचे असेल, कुठलाही स्टोनचा प्रॉब्लेम जर असेल तर माशाच्या या अवयवाचं आपण सेवन जर केलं किंवा मासेच खाल्ले तर तुमचे डोळे आणि शरीरसुद्धा निरोगी राहू शकतं. कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि इतर जे काही आपल्या शरीराला जीवनावश्यक घटक अपेक्षित असतात ते सगळे माशामधून मिळतात. आता प्रोटीन्स मिळतात, विटॅमिन मिळतात, जे काही मिळायचं ते वैद्यकीय डॉक्टर आपल्याला सल्ला देतातच. परंतु एखादा मंत्री आदिवासी बांधवांच्या एखाद्या कार्यक्रमात जाऊन, आणि खास करून ते मासेमारी करतात म्हणून त्याची मार्केटिंग करण्यासाठी ऐश्वर्याशी संबंध जोडतात. कारण त्यांनी तिथं सांगितलं की ऐश्वर्या एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, तिचं गमक कशात आहे तर ते तिच्या डोळ्यात आहे. आणि तिचे जर डोळे, तुमचे जर डोळे चांगले ठेवायचे असतील, कच्चून मासे खा, माशाच्या किमती वाढतील. माशाच्या किमती वाढल्या तर पर्याय म्हणून लोक इतर जे चिकन मटनकडे वळलेली असतात ती आपोआप माशाकडे वळली तर अजून भाव वाढ होईल. आता याची जर प्रसिद्धी आणि खास करून तरुण समोर असल्यामुळं त्यांना, तरुणांना उद्देशून वक्तव्य करायचं असं जर त्यांच्या मनात असेल तर प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या खात्याचा प्रचार सुद्धा अशाच पद्धतीनं करायला पाहिजे का, केला पाहिजे का किंवा करावा का. पण त्याच्यात महिला, स्त्री बदनाम झाली तर
आज मुलींना पटवण्याचाच फॉर्म्युला मंत्री देत असतील आणि जे मंत्री स्वतः एका मुलीचे वडील आहेत आणि जी मुलगी स्वतः एक लोकप्रतिनिधी आहे आणि जी मुलगी या देशाची एक खासदार म्हणून संसदेमध्ये त्या नंदुरबार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते, जिथून गावित साहेब येतात, हा सगळा जर प्रकार आणि विचार केला तर आमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आमच्या कुठल्याही मंत्र्याला आमच्या महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या अंगाने जर घ्यायच्या असतील समजून सांगण्याच्या पद्धतीनं तर त्या पॉझिटिव्हरित्या सांगत असताना एखाद्या गोष्टीचे निगेटिव्हनेससुद्धा आपण अजून ते प्रकाशित करतो याकडे त्यांचं लक्ष नसेल का? परंतु ही जर त्यांच्या विचारांची संस्कृती असेल, त्यांच्या संस्काराची ही जर शिदोरी असेल तर फार आक्षेपार्ह आणि विचार करणारी गोष्ट आहे. पण जरी हा मुद्दा बाजूला ठेवला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला इथून पुढच्या काळामध्ये आपण जे जे काय करतोय ते आपल्या नेत्यांकडून, वेगळ्या मार्गदर्शकांकडून, गुरूंकडून, वेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून किंवा जाहिरातींच्या माध्यमातून आता संदर्भ घेऊनच जगावं लागेल अशी परिस्थिती सध्या वेगळ्या वादग्रस्त आणि वाचाळ वक्तव्यातून दिसून येते. म्हणजे ही जरी 2 दिवसात गोष्ट घडलेली असली तरी आमचे हजारो वर्षापासूनच्या पिढ्या ह्या मासे खातातच, त्याच्याशी संलग्नितच आहे. परंतु माशाची जोड आता ग्रामीण भागात सुद्धा शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याशी सुद्धा निगडीत झालेली आहे, हे विसरून चालणार नाही. मंत्र्यांचं ते वक्तव्य हसण्यात घेत बसण्यापेक्षा त्याच्यातून जर पॉझिटिव्ह काही घेता आलं तर त्या मंत्र्यांचा जो वैचारिक दिवाळखोरीचा प्रकार त्यांनी जो उजेडात आणला त्याच्यापेक्षा समुद्राचेच मासे गोड असतात अशातला काही भाग नाही. आता त्यांना प्रश्न विचारावा लागेल, डोळे असेल किंवा सौंदर्य असेल, समुद्राच्या माशांनी चांगलं होतं का नदीचे मासेही चालतात किंवा शेततळ्यातले सुद्धा मासे चालतात, विहिरीतले मासे चालतात, कुठले मासे चालू शकतात हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोत्साहनपर जर या मुद्द्यातून पुढे जायचं असेल तर माशाची सुद्धा शेती केली जाते. मासे सुद्धा वेगळे बीज आणून त्या शेततळ्यात सोडून बहुतांश लोक वेगळ्या धरणामध्ये असेल, धरण क्षेत्र नसेल तर चांगलं पाण्याचं असेल तर शेततळी करतात आणि त्याच्यामध्ये सोडतात. तो सुद्धा उद्योगाचा एक चांगला मार्ग असू शकतो. माझ्या मते शहरी भागातली किंवा मुंबई पट्ट्यातलीच किंवा कोकण किनारपट्टीतलीच माणसं गोरी झाली आणि तेच सुंदर दिसावेत असं काही नाही. आपल्या ग्रामीण भागातली सुद्धा माणसं जर सुंदर दिसावेशी वाटत असतील तर माशाची शेती ग्रामीण भागात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात किंवा तिकडे विदर्भात सुद्धा केली पाहिजे, जेणेकरून तिकडली हे लोकांनी मासे खाण्याचा त्यांच्या पद्धती जर वाढवल्या तर तिथल्या तरुणांना, लोकांना रोजगार मिळेल आणि लोकांचं आरोग्य तर सुधारायलाच जे काय असेल ते, पण सौंदर्यात सुद्धा वाढ होईल. हा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन पुढे जाऊया आणि शेतकरी किंवा वेगळ्या व्यवसायामधल्या त्या तरुणांना एक पाठबळ देऊया. धन्यवाद.